धन्यवाद सभापती महोदया। माझा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पपई उत्पादनात क्रमांक 1चा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पपईचे उत्पादन असूनही आजही शेतकऱ्यांचे योग्य दर मिळत नाही। आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारला विचारू इच्छितो, माझ्या नंदुरबार मतदारसंघात एक स्वतंत्र पपई प्रक्रिया पार्क स्थापन करावा। या पार्कमध्ये पपई ग्रेडिंग, वॉशिंग, पॅकिंग, साठवणूक उपलब्ध कराव्यात। वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजनेत नंदुरबारच्या पपईचा समावेश करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग करावे। पपई उत्पादक शेतकऱ्यांना PM किसान संपदा योजना, मेगा फूड पार्क योजना व APD मार्फत आर्थिक सहाय्य मिळावे। या प्रक्रियेसाठी आदिवासी युवक युवतींसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे, जेणेकरून स्थानिकांना रोजगार व स्वयंरोजगारीची संधी मिळेल। जिल्ह्यात कोल्ड स्टोरेज क्लस्टर व लॉजिस्टिक सेंटर्स उभारावेत। महोदया, जर हे पपई पार्क उभे राहिले तर हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, शेतकऱ्यांना त्यांची मेहनत व योग्य मोबदला मिळेल, शेतमाल सडून जाणार नाही, शेतकऱ्यांची बाजारपेठ व्यापाऱ्यांचे हाती राहणार नाही, तसेच हे पपई पार्क नंदुरबार जिल्ह्याच्या राष्ट्रीय पातळीवर नव्याने ओळख देईल। त्यामुळे सभापती महोदया, माझे केंद्र सरकारकडे नम्र मागणी आहे की या प्रस्तावाला तातडीने मान्यता द्यावी व वित्तीय तरतूद करावी। पपई असेल किंवा ऑल्टरनेटमध्ये चिली पार्क असेल, त्याला तातडीने मान्यता द्यावी व निधी उपलब्ध करून द्यावा, एवढीच विनंती। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।